student. In previous lecture we studied the types of soil. In that first one we study first type, that is sandy soil. In this period we study the second type, that is slate soil and clay soil. After first one we study the slate soil, about the information, give information about the slate soil म्हणजे गाळ माती त्याला आपण म्हणतो. In this slate soil is the particles are of medium size. त्याचे जे सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत, कण जे आहेत ते काय आहेत, मीडियम मध्यम आकाराचे असतात. सेकंड वन, दॅट इज स्लीट सॉईल इज नॉट इझिली प्लोएबल, म्हणजे ती सहजासहजी जसं सँडी सॉईल इझिली प्लोएबल करता येते तशी ही स्लीट सॉईल इझिली प्लोएबल करता येत नाही. म्हणजे सहजासहजी नांगरता येत नाही. आफ्टर दॅट इट कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल्सचं प्रमाण किती असतं, जास्त प्रमाणामध्ये असतं. अँड फोर्थ वन, इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियन्स इज मच ग्रेटर. म्हणजे त्याच्यामधून, त्या मातीमधून, त्या सॉईलमधून न्यूट्रियन सप्लाय करण्याची कॅपॅसिटी काय असते, खूप असते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेडिमेंटरी सॉईल. त्यालाच काय म्हटलं जातं, गाळ माती असं सुद्धा म्हटलं जातं. स्लीट सॉईलला गाळ माती असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आणखी एक आपण बघू शकतो की स्लीट सॉईल इज नॉट प्लोएबल ॲज सँडी सॉईल. म्हणजे सँडी सॉईल जशी प्लोएबल करता येते तशी स्लीट सॉईल आपल्याला पटकन प्लोएबल करता येत नाही. दिस सॉईल कंटेन्स हावेवर इट इज मच मोअर प्लोएबल दॅन क्ले सॉईल. म्हणजेच काय, क्ले सॉईल जशी प्लोएबल होते त्याच्यापेक्षा चांगल्या, म्हणजे ती सहजासहजी नांगरता येत नाही, त्याच्यापेक्षा ही बऱ्यापैकी सहजासहजी नांगरता येते. पण सँडी सॉईलसारखी सहजासहजी नांगरता येत नाहीत, असा डिफरन्स त्याच्यामध्ये येतो. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट द स्लीट सॉईल. आफ्टर दॅट वी स्टडी द नेक्स्ट टाईप, दॅट इज क्ले सॉईल. थर्ड टाईप, दॅट इज क्ले सॉईल. त्याला चिकणमाती असं सुद्धा म्हटलं जातं. इन दिस द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. म्हणजे लहान आकाराचे सगळे पार्टिकल्स त्याच्यामध्ये, त्याचं प्रमाण जास्त असतं. डिफिकल्ट टू फ्लो द सॉईल. म्हणजेच सँडी सॉईल, स्लीट सॉईल याच्यापेक्षा खूप डिफिकल्ट ती नांगरण्यासाठी खूप कठीण जाते किंवा अडचणीची होते. ठीक आहे. थर्ड वन, दॅट इज द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉईल आर स्मूथ टू टच. ज्यावेळेला आपण पार्टिकल्स ते क्ले सॉईलच्या हातामध्ये घेऊ, ते आपल्याला टच करत असताना जेव्हा आपण त्यांना स्पर्श करू त्यावेळेला ते खूप सॉफ्ट, मऊ लागतात स्पर्श केल्यानंतर. अँड फोर्थ वन इज इट हॅज हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही एकदम जास्त असते, खूप जास्त असते. म्हणजे सँडी सॉईल ॲज कम्पेअर टू सँडी सॉईल अँड स्लीट सॉईल. सँडी सॉईलमध्ये खूप वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचं प्रमाण खूप कमी असतं, कॅपॅसिटी खूप कमी असते. त्याच्यापेक्षा जास्त स्लीट सॉईलमध्ये असते आणि एकदम जास्त असते ती क्ले सॉईलमध्ये असते. दिस इज अबाउट द क्ले सॉईल. आफ्टर दॅट वन क्वेश्चन इज हिअर, दॅट इज व्हाय इज इट डिफिकल्ट टू फ्लो द क्ले सॉईल. म्हणजेच काय, ज्या वेळेला डिफिकल्ट म्हणजे अडचणीचं किंवा अडथळ्याचं का असतं क्ले सॉईल नांगरताना. व्हाय इज इट डिफिकल्ट टू फ्लो द क्ले सॉईल. बिकॉज कॅल्शियम इज not leached and the soil becomes acidic. Calcium not leached and the soil becomes acidic, and clay soil is hard, dead and poorly aerated to grow crops. म्हणजे ही सॉईल बिकम्स ॲसिडिक. सॉईल काय असते, ॲसिडिक असते, आम्लाचं प्रमाण जास्त असतं. आणि क्ले सॉईल इज हार्ड, ती कठीण असते. अँड डेड अँड पुअरली एरिएटेड टू ग्रो क्रॉप्स. पुअरली एरिएटेड टू ग्रो क्रॉप्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर एरिएटेडचं प्रमाण जास्त असतं. डेड अँड पुअरली एरिएटेड टू ग्रो क्रॉप्स. म्हणून ती नांगरण्यासाठी काय होते, आपल्याला कठीण जाते. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट वी स्टडी, दॅट इज सॉईल स्ट्रक्चर.
म्हणजे मातीचं रचना कशी असते ते आपण बघणार आहे. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ पार्टिकल्स इन इट. त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्याचा शेप्स कसे असतात, आकार कशा पद्धतीचा आहे त्याच्यावर सुद्धा त्याचं स्ट्रक्चर अवलंबून असतं. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनर, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. म्हणजे काय, द सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ म्हणजे त्याचे पार्टिकल्स जे आहेत ते कुठल्या शेपमध्ये असतात, तर कॉलमनार. कॉलमनार म्हणजे काय, COLUMNAR, कॉलमनार म्हणजे स्तंभीय, स्तंभासारखे, स्तंभाच्या आकारासारखे त्याचे पार्टिकल असतात. त्यानंतर लॅमिनार, LAMINAR, लॅमिनार. लॅमिनार म्हणजे काय, तर पातळ थरासारखे, पातळ थरासारखे. त्यानंतर थर्ड वन दॅट इज ग्रॅन्युलर, कणांसारखे. अँड फोर्थ वन दॅट इज ब्लॉक शेप्ड पार्टिकल्स म्हणजेच काय, ठोकळ्यासारखे. ठोकळ्यासारखे अशा आकाराचे वेगवेगळे सॉईलचे स्ट्रक्चर असतात. म्हणजेच कुठले, कॉलमनार म्हणजे स्तंभाच्या आकारासारखे, लॅमिनार म्हणजे पातळ थरासारखे, ग्रॅन्युलर कणांसारखे, आणि ब्लॉक शेप्ड म्हणजेच काय, ठोकळ्यासारखे असे त्याचे आकार असतात. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनर, ग्रॅन्युलर अँड ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. अँड सेकंड वन, द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स सॉईल स्ट्रक्चर. त्याची फर्टिलिटी म्हणजे त्याची सुपीकता जी आहे ती त्याच्या सॉईलचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावर अवलंबून असते. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर द फॉलोविंग म्हणजे काय, फायदे, सॉईलचं स्ट्रक्चर चांगलं कशा पद्धतीने आहे त्याचे फायदे काय होतात, तर रूट गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि हे जर सॉईल स्ट्रक्चरवर अवलंबून असतात म्हणजे चांगलं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं, तर रूट्स गेट्स अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि चांगल्या सॉईलमधून आपल्याला काय होतं, सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन करतात रूटमधून सफिशियंट सप्लाय ऑक्सिजनचा होत असतो. त्याच्यानंतर वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि वॉटर ड्रेनेज म्हणजेच काय, पाणी बाहेर पडणं, ड्रेनेज म्हणणे बाहेर पडणं इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि हे झाल्यामुळे वॉटर ड्रेनेज व्यवस्थित झाल्यामुळं त्याच्यामध्ये जे प्लांट्स ग्रो होतील त्यांचे रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल, आणि त्या वनस्पतींची मुळं तिथं चांगल्या पद्धतीने रुजतात. हे सगळी इन्फॉर्मेशन जी झाली ती सॉईल स्ट्रक्चरची झालेली आहे. आफ्टर दॅट वी स्टडी द नेक्स्ट पॉईंट्स दॅट इज युजेस ऑफ सॉईल अँड सम युजफुल टाईप्स ऑफ सॉईल. हे पॉईंट्स आपण काय करणार आहे, नंतर अभ्यासणार आहोत. थँक्यू. याच्या नोट्स पाठवल्या जातील, त्याही तुम्ही काय करायचे, राऊट डाऊन करायच्या आहेत. थँक्यू.